लोक म्हणतात कृष्णानं एक साप मारला, अघासूर मारला, तो तर अजगर आहे. आणि मग आता किती असे शिकारी आहेत जे वाघाला मारतात, सिंहाला मारतात. अजगर काय मोठी गोष्ट आहे. किंवा देशांकडे अशी हत्यारं आहेत, अशी क्षेपणास्त्र आहेत, जे हलतं लक्षसुद्धा टिपू शकतात. आणि मग कृष्णाने असं विशेष काय केलेलं आहे? एक घोडा मारला, एक गाढव मारलं आणि म्हणतात एक स्त्री मारली. पण एखाद्या गोष्टीचा तिन्ही बाजूनी अर्थ पाहावा लागतो. परमार्थ रस हा अखंड आहे. मात्र त्याची अभिव्यक्ती जी आहे ही 3 रूपांमध्ये होते. आध्यात्मिक रूपात, अधिदैविक रूपात आणि अधिभौतिक रूपात. तर ही पुतना वधाची जी लीला आहे, याच्यामधला आध्यात्मिक अर्थ काय आहे? तर जे विषाचेनी स्तनपाने मारू आली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ती त्या स्तनाला विष लावून आली. स्तन ही भोग्य वस्तू आहे आणि त्याच्यावर विष लावलं म्हणजे दुःख जोडून जो आत्मस्वरूप हा श्रीकृष्ण आहे, परम प्रेमास्पद असा श्रीकृष्ण आहे, त्याला दुःखी करायला ती आलेली आहे. ही अविद्या जी आहे, हा पुतना ही अविद्या आहे, ती त्या आत्म्याला जड करायला आलेली आहे. हा जो निष्पाप आहे त्याला पापी करायला आलेली आहे. जो असंग आहे त्याला भोग देऊन त्याला संगी करायला बघत आहे. हे त्या पुतणेचं वैशिष्ट्य आहे. आणि हिचं भाग्य काय की लहानग्या मुलाला तिला विष पाजायचं आहे, पण भाग्य असं तो नेमका कृष्ण आहे. साधकांच्या दृष्टीनं ज्यांना परमार्थ करायचा आहे, ही विषारी वृत्ती जरी तुमच्यात असली तरीसुद्धा कृष्ण हे आलंबन करा. विष पाजायचं असेल तरी कृष्णाला पाजा, कृष्णाकडे जा. तुमच्या अंतःकरणात विष भरलेला असेल, द्वेष भरलेला असेल तर सुद्धा कृष्णाकडे जा. ही शिकवण आपल्याला या पुतनेच्या व्यक्तिमत्वातून घ्यायची. आपली हिंसामयी वृत्ती असो, अविद्या वृत्ती असो, ती सुद्धा कृष्णाकडे लावली पाहिजे. कृष्ण हे असं दैवत आहे की सगळ्यांसाठी ते आलंबन आहे. कुणाला मनात चोरीची वासना जरी असेल तरी त्याच्या छातीवर रुळणारा जो कौस्तुभमणी आहे, त्याची चोरी तुम्ही करायला जा. कुणाला संगीत ऐकायची आवड असेल तर कृष्ण मुरली वाजवतोय असं ध्यान तुम्ही करा. कुणाला जगात सौंदर्य बघायचं असेल तर ते कृष्णामध्ये बघा. आणि कुणाच्या अंतःकरणात हिंसा असेल तरीसुद्धा कृष्णाला त्याचा विषय करा. जसं पुतनेनं केलं म्हणून ती भाग्यवान आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यासाठी या पुतनेला सायुज्य मुक्ती दिली. मुक्तीचे 4 प्रकार आहेत आणि त्यातली श्रेष्ठ मुक्ती मानली जाते सायुज्य मुक्ती. ज्ञानेश्वरी ते सांगतात, तुवा सनकादिकाचेनी माने, सायुज्य सौरसु दिधला पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. जी विष पाजायला आली तिला सायुज्य मुक्ती दिली. ह्याचं कारण हेच आहे की वृत्ती हिंसामयी आहे. ह्याच्यापेक्षा आणखी पतन काय असू शकतं? पण तरी विषय हा श्रीकृष्णाला केलेला आहे. आता ह्या देवांचा अजून एक विशेष आहे, तो कुठल्या हेतून आलाय ते बघतच नाहीत. असं म्हणतात देवानं हिस्ट्री शीट दिसत नाही. तो आलाय ना, आपण त्या शंकरांची कथा ऐकलेली असेल. भगवान शंकरांच्या तर भोळेपणाच्या बाबतीतल्या कथा प्रसिद्धच आहेत. एक लांडगा मागं लागल्यामुळे एक माणूस धावत धावत घाईघाईने शंकरांच्या मंदिरात घुसला. तर शंकर म्हणले हा मला शरण आला आणि त्यांनी त्रिशूळ घेऊन त्या लांडग्याला मारून टाकलं. आता तो काही शरण आला नव्हता, तो घाबरून त्याला कुठे जागा दिसत नव्हती म्हणून तो तिथे आला होता. तसं कृष्ण पुतनेला म्हटले नाहीत की मला विष पाजायला आली, ते म्हणले आली आहे बस. भगवंतांनी जर अटी आणि शर्तीची चाळण लावायची ठरली तर 99% लोक त्यांच्या मंदिरात येऊच शकणार नाहीत. त्यामुळे ते येतायत एवढंच बघतात, ती हिस्ट्री शीट मागची बघत नाहीत. गीतेमध्ये पण ते सांगतात अपिचेत सुदुराचारो, की सुदुराचारी असू दे. आणि माऊली त्याची व्याख्या करताना म्हणतात, आधीचा जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. का तर याचा भक्ती करण्याचा निश्चय झालाय आता आणि ते म्हणतात हा सर्वोत्तम आहे. तर हा देवांचा स्वभाव आहे. वेळ असेल तर निळोबारायांचा अभंग वाचा. एवढासा माझा भाव तो काही, तेवढा चिट तुमची ठेविला पायी, परी हे तुमचे आगाध देणे. की देवा एवढासा निळा, एवढीशी भक्ती,
पण ही तुम्ही वाढवून घेतली. हा देवाचा स्वभाव आहे. आपण एवढंसं देतो, तो वाढवून घेतो. ही पुतना मारायला गेली, पण त्यांनी बघितलं नाही. अरे, ही वात्सल्यानं आई बनून तिने मला घेतलं ना. आई बनून तिने मांडीवर घेतलं ना. हां. गई मारन पुतना कुछ कालकूट लगाए, मातू की गती दई ताही, कृपालू यादवराय. हां. तर आईला जी गती द्यावी ती गती त्यांनी दिली. तर महाराज, ज्या गाईचं दूध कृष्णाने प्यायलं असेल, यशोदा मातेचं दूध प्यायलं असेल, त्यांना काय गती दिली असेल? ती यशोदा म्हणते, बाळा माझी चप्पल आणतोस का रे? हां. आणि हा या विश्वाचा मालक आईच्या चपला डोक्यावर घेऊन आणतो. ह्याला म्हणतात भक्त पराधीन. या लीलेपासून आपल्याला काय प्रेरणा घ्यायची? तर दूध म्हणजे काय, तर हृदयातलं प्रेमच आहे. हां. तर पुतनेच्या माध्यमातून भगवंतांनी दाखवून दिलं की भले ते विष असो, पण तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन आलात ना. तसं आपण आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयामध्ये जे काही प्रेम असेल ते आपण कुठे कुठे वाटलंय हे एकदा तपासलं पाहिजे. आपल्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये, कुटुंबामध्ये किती वाटलेलं आहे. आणि ते जे हृदयाचं दूध आहे, जे प्रेम आहे, ते कृष्णासाठी राखून ठेवलं पाहिजे. कृष्णाने दाखवून दिलं की विष जरी असेल तरी मी स्वीकार करून त्या पुतणीचा उद्धार केला. तर प्रेम असेल तर त्यांची गती काही सांगायलाच नको. या लीलेला तुम्ही असं पाहू नका की पुतनेला मारलं, पुतनेचा वध केला, ही राक्षसीण होती, कंसाची बहीण होती, तिचा वध केला, विष पाजायला आली म्हणून वध केला, असं नाही. माऊली जसं सांगतात, सायुज्य सौरसू दिधला पुतने, जे विषाचे नि स्तनपाने मारू आली, तिचा स्वीकार केला. तिचं पतन कुठपर्यंत झालं होतं पहा, तरी सुद्धा तिचा स्वीकार केला. हे यातून शिकायचं आहे. तिचा वाईटपणा, तिची दुष्टबुद्धी आपल्याला घ्यायची नाही. भगवंतांची कृपा काय आहे, त्या कृपेचं सामर्थ्य काय, हे आपल्याला या पुतनेच्या वधाच्या लीलेमधून शिकायचं. हे शिकायचं आहे की आपल्या हृदयामध्ये जे काही असेल, भले तिच्या हृदयाचं सार म्हणजे विषाचं दूध होतं तिचं, पण आपल्या हृदयामध्ये तर तेवढं विष नाही. आणि जरी असेलही तरी त्याचा विषय आपल्याला कृष्णानं केलं पाहिजे. हृदयातलं प्रेम म्हणजे काय, वात्सल्य. गाईला पण वत्सला म्हणतात. कुठल्या गाईला? जी नुकतीच व्यायलेली आहे आणि ती आपल्या बछड्याला, वासऱ्याला ज्यावेळी चाटते, त्यावेळी त्याला, त्या गाईला वत्सला असं म्हणतात. कारण ती जे आपलं वासरू आहे त्याच्या ठिकाणी तो दोष आहे, ती घाण आहे. त्याची उपेक्षा करते आणि त्या दोषाला भोग्य बनवते, स्वतः खाऊन टाकते. त्यामुळं हे वात्सल्य आहे. हे वात्सल्य आपलं कृष्णाच्या ठिकाणी असलं पाहिजे. एका संतांनी त्यांच्या आईला विचारलं होतं की आई, कृष्ण परिपूर्णतम अवतार आणि राम पूर्णतम अवतार असं का म्हणतात? तर त्यांच्या आईनं असं उत्तर दिलं की कृष्णांच्या ठिकाणी वरवर पाहायला गेलं तर अनेक दोष आहेत, परंतु त्यांचे भक्त त्यांना सगळ्या दोषासकट, ते दोष त्यांच्या ठिकाणी नाहीत. जर त्याच्यावर विचार विमर्श केला, विवेक बुद्धीनं पाहिलं तर ते दोष नाहीत हे कळून येतं. परंतु सुरुवातीला भक्त त्या सकट त्यानं स्वीकारतो. त्यामुळे तो भक्त परिपूर्णतम असतो. परिपूर्णतम अवतार म्हणजे तो भक्त परिपूर्णतम असतो. त्यामुळे हे जे काही वात्सल्य ज्यावेळी भक्ताच्या हृदयात प्रकट होतं, ते वात्सल्य तो कृष्णांना देतो. त्या वात्सल्यामध्ये असलेला स्नेह जो आहे, स्नेह, दूध दह्याला स्नेह म्हणतात, लोण्याला. तर तो स्नेह ज्यावेळी भगवंतांकडे लागेल तेव्हा कळेल की या जगाचं, विश्वाचं पालन पोषण भगवंत करतायत. सगळीकडे ते व्यापून राहिलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. ते बाळ जन्माला आलं त्यावेळी त्या आईच्या हृदयात दुधाची निर्मिती कोण करतं? लहान मूल दूध पिताना कधी ते चावलं असेल, कधी त्याने आईला ओरबाडलं असेल, पण आईनं कधीच तिकडं ध्यान दिलेलं नाही. कारण तिचं वात्सल्य तेवढं आहे, तो त्याच्या स्नेहाचा विषय आहे. त्यामुळे भगवंत असा स्नेहाचा विषय झाला पाहिजे, वात्सल्याचा विषय झाला पाहिजे. त्यावेळी त्या भगवंताचा आनंद आपल्याला घेता येईल. ईश्वराकडं वात्सल्य ज्यावेळी लागेल त्यावेळी जगामध्ये घटना अनुकूल घडू द्यात, नाही तर प्रतिकूल घडू द्यात. जसं एखाद्या आईचं मुलाच्या ठिकाणी वात्सल्य भाव असतो, त्या मुलाला ती कधी चूक म्हणत नाही.
कायम तिला तो तुझा मुलगा बरोबरच वाटतो. भगवंतासोबत ज्यावेळी वात्सल्य भाव आपण जोडू, त्यावेळी या जगातले बऱ्याचशा ज्या समस्या आहे, या आपोआप सुटून जातील. सदैव यदेव कृते तदेव मंगलाय, राजी हूँ मैं उसमें जिसमें तेरी रजा हो, या तो यू भी वाहवा है और वो भी वाहवा है. हे वात्सल्यामुळे शक्य आहे. आणि हे वात्सल्य एकदा भगवंतांच्या ठिकाणी लागलं की व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणात यायला सुरुवात होते. देवांच्या लीला ज्या आहेत, या सगळ्याचा अर्थ आपल्याला कळून जातो. कारण वात्सल्य तुम्ही देवावर केलं ना, याचा अर्थ तुम्ही यशोदा झालात. यशोदा म्हणजे काय? यश देणारी, कृष्णाला यश देणारी. सगळीकडे भगवंतांचं यश आहे. यश हा भगवंतांचा एक गुण आहे. माऊली सांगतात, ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. तर ज्यावेळी भगवंतांवर वात्सल्य येईल, त्यावेळी तुमच्या अंतःकरणात यशोदा येईल आणि तुम्ही सगळीकडे भगवंतांचं यश पाहाल. आणि कृष्णांचा अवतार जो आहे, तो तुम्हाला परिपूर्णरित्या कळेल. भगवंतांच्या लीलेमध्ये तुम्हाला कुठलाही दोष दिसणार नाही. तर ही सगळी पुतनेच्या वधाची रहस्य आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या हृदयाचं जे सार आहे, भले त्या पुतनेच्या हृदयाचं सार जे आहे विषयुक्त होतं, हिंसायुक्त होतं, मात्र तरीही विषय भगवंतांना केल्यामुळे भगवंतांनी ते भोग्य बनवलं, तिचा स्वीकार केला आणि तिला मुक्ती दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय.